नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे एप्रिलच्या हप्त्याची तारीख, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेच्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट जाणून घेणार आहोत। मेचा हप्ता बऱ्याच लाभार्थ्यांना मिळणार नाही आणि हप्ता न मिळण्याचं नेमकं कारण काय आहे, मेचा हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्यासोबतच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया मेच्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट। तर पहा, दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून। आणि या विभागाच्या माध्यमातून एक नोटिफिकेशन जारी करत सांगण्यात आलेलं होतं की दिव्यांग व्यक्तींना या पोर्टलवरती नोंदणी करणं आवश्यक आहे। आता बऱ्याच लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे, परंतु आणखीनही असे काही लाभार्थी आहेत ज्यांनी यावरती नोंदणी केलेली नाही। या लाभार्थ्यांपैकी ज्यांनी नोंदणी नाही केलेली अशा लाभार्थ्यांना एप्रिलचा हप्ता तर मिळणार आहे अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली होती, परंतु प्रत्यक्षरित्या या ठिकाणी पहा, एप्रिलचा हप्ता नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना मिळालेला नाही आणि नाही केलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा मिळालेला नाही। तर मेचा हप्ता दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनाच मिळणार अशा पद्धतीची सद्यस्थितीला शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कारण या ठिकाणी पहा, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती बऱ्यापैकी लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे असे दिव्यांग व्यक्ती ज्या दिव्यांग व्यक्तींकडे परमनेंट दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच परमनेंट UDID कार्ड आहे, अशा दिव्यांग व्यक्तींना या पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, परंतु टेम्पररी UDID कार्ड धारक दिव्यांग बांधवांना मात्र पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे। मग दिव्यांग सहाय्यक विभागाच्या माध्यमातून हप्ता वितरित केला जाणार आहे आणि या पोर्टलवरती ज्या लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली असेल त्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतात की काय असा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे। आता दिव्यांग सहाय्यक विभागाच्या माध्यमातून हा हप्ता वितरित केला जाणार आहे, त्यामुळे कृपया हा व्हिडिओ पाहणाऱ्या त्या प्रत्येक दिव्यांग बांधवांना रिक्वेस्ट आहे ज्यांनी या पोर्टलवरती नोंदणी केलेली नाही। मे आणि एप्रिलच्या हप्त्यासाठी जरी नोंदणीमध्ये सूट देण्यात आली तुम्हाला तर चांगली गोष्ट आहे, मेसाठी तर दिली तर चांगली गोष्ट आहे, एप्रिलसाठी तर ती मिळालेलीच आहे ऑलरेडी, परंतु एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही। सूट मिळालेली आहे, पोर्टलवरती नोंदणी केली नाही तरी पैसे येणार आहेत, परंतु ही सूट तुम्हाला मेसाठी सुद्धा लागू होते का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जर झाली तर खूप चांगली गोष्ट असणार आहे। परंतु पहा, नोंदणी करणं आवश्यक आहे। नोंदणीसाठी वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत, परिपत्रक जारी करण्यात आलेले आहेत। 30 तारखेपर्यंत नोंदणी करणं आवश्यक आहे। 30 तारीख शेवटची तारीख आहे। या ठिकाणी जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर जरूर नोंदणी करून घ्या। फक्त अनुदानच तुम्हाला वेळेवर मिळण्यासाठी गरजेची नाही नोंदणी, तर या पोर्टलवरती वेगवेगळ्या 14 योजना आहेत। त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींसाठी वेगवेगळे विकासाचे कार्यक्रम किंवा दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत आणि त्या सर्वांसाठी इथं पोर्टलवर नोंदणी असणं गरजेचं आहे। तर तात्काळ नोंदणी करून घ्या। 30 एप्रिलपर्यंत ही नोंदणी करावायची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पाहून तात्काळ तुम्ही नोंदणी करून घ्या आणि ज्यांनी कुणी तुमच्या मित्रमैत्रिणींनी दिव्यांग बांधवांनी नोंदणी केलेली नसेल तर त्यांनासुद्धा तुम्ही नोंदणी करायला लावा, जेणेकरून तुम्हाला हप्ता वेळेवर मिळत राहील। आता एप्रिलचा हप्ता आणखीन जमा झालेला नाही, एप्रिलचा हप्ता कधी मिळतो हा प्रश्न अनुत्तरित आहे। शासन स्तरावर कार्यप्रणाली सुरू आहे असं माहिती मिळत आहे, प्रक्रिया सुरू आहे, पण ती कधी संपणार आणि पैसे कधी खात्यामध्ये येणार हा प्रश्न अनुत्तरितच राहिलेला आहे आणि याची जशी ऑफिशियल अपडेट येईल तात्काळ कळवण्यात येईल। त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।